तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही अशा काळोखात अडकला आहात जिथे प्रकाशाची अजिबात आशा नाही? तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही आता खाली पडला आहात आणि तुमच्यात उठण्याची अजिबात ताकद नाही? तुमच्यासारखीच 7 अब्ज लोक असलेल्या जगात तुम्ही फक्त त्यातील एका व्यक्तीने तुमच्याबरोबर काय केलं याचा विचार करत आहात का? आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि प्रत्येक क्षणाला होणाऱ्या अनेक स्पर्धांपैकी एखादी तुम्ही हरला आहात. तुम्ही घराबाहेर जाताना सर्व काही ठीक असल्याचं आणि तुम्ही खूप खुश असल्याचा मुखवटा घालून जाता आणि बिछाण्यावर पडले असताना किंवा जेव्हा तुम्हाला पाहायला कुणी नसतं, जेव्हा तुम्हाला कुणाला इम्प्रेस करायचं नसतं, प्रेझेंटेबल राहायचं नसतं, तेव्हा तुम्ही खरे तुम्ही असता. तेव्हाच तुमची भेट तुमच्याशी होते आणि सुरू होते भयानक चिंता आणि भीती. लोक तुमच्याबद्दल काय बोलत आहेत याची चिंता किंवा पुढे काय करायचं आहे हे माहीत नसल्याची भीती. तुमच्यात सर्व काही गमावल्याची जाणीव, सर्व काही संपल्याची भावनाच उरली आहे का? तसं असेल तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ह्या सिच्युएशनमधली तुम्ही जगातली पहिली व्यक्ती नाही आहात. भीती सर्वांनाच समान वाटते आणि हे एक साधं आणि सोपं सत्य आहे. आता जो प्रसंग तुमच्यावर ओढावला आहे तो याआधी अनेक व्यक्तीवर येऊन गेला आहे आणि ते त्यातून यशस्वीरित्या बाहेर पडले आहेत. केवळ बाहेर पडले नाहीत तर असल्या प्रसंगांना सहज सामोरे जाण्याची क्षमता घेऊन बाहेर पडले आहेत. ते एकेकाळी जे होते ते आता ते नाहीत आणि नसावेत म्हणूनच त्यांच्यासोबत या गोष्टी घडल्या. दुःख, चिंता, नैराश्य या गोष्टी कधीही कायम नसतात. उद्या किंवा 5 वर्षानंतर ते जाणार आणि त्या जागी आणखी काहीतरी येणार. पण जी व्यक्ती त्यांच्या विरोधात गुडघे टेकते तिच्यासाठी मात्र ते कायम राहणार हे नक्की. तुम्ही कधीतरी गुडघे टेकले म्हणून तुम्ही आज दुःखी आहात. तुम्हाला विचारांनी ग्रासले आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या भूतकाळाने ग्रासले आहे. स्वतःला विचारा, भविष्य सुधारण्यासाठी तुमच्या भूतकाळाचा तुम्ही वापर करायला हवा की भूतकाळाने भविष्य खराब करण्यासाठी तुमच्या वर्तमानाचा वापर करावा? तुमच्या विरोधात असणाऱ्या व्यक्तींना उंचावणारेही तुम्हीच असू शकता आणि त्यांना खोटं ठरवणारेही तुम्हीच. स्वतःला स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते नक्कीच चुकीचे ठरतील. फक्त दृष्टिकोन बदलायचा निर्णय घ्यायचा आहे आणि तो घ्यावाच लागेल, कारण जसं आईन्स्टाईन म्हणतात, वी कॅन नॉट सॉल्व्ह अ प्रॉब्लेम विथ द सेम थिंकिंग वी यूज्ड व्हेन वी क्रिएटेड देम. एकदा तो निर्णय घेतला की आपोआप लक्षात येतं हे अपयश माझं नाहीये, हे त्यांचं अपयश आहे ज्यांनी माझ्यासाठी हे ठरवलेलं. मी खिडकीबाहेरच्या लोकांची स्वप्न जगता जगता हरलोय. ती हार त्यांची आहे, कारण मी हे करावं ही त्यांचीच अपेक्षा होती. आता बदल हा करायचा आहे की मी केवळ त्या माणसाची स्वप्न जगणार जो माझ्या समोर आरशात उभा आहे. आणि हेही लक्षात ठेवा, इतरांच्या मताप्रमाणे नाही जगलात तरी इतरांसाठी जगा. तुमच्यावर जेवढा तुमचा अधिकार आहे तेवढाच इतरांचाही आहे, कारण तुम्ही या सृष्टीचा एक अविभाज्य भाग आहात. तुम्ही दिवसभरात जे करता ते जर नाही केलं तर इतर लोकांना त्रास होणार आहे. इतरांसाठी जगायला शिका, कारण माझ्या मतानुसार जी लोक इतरांसाठी जगतात ते स्वतःच्या निगेटिव्ह फंद्यामध्ये कमीच अडकतात. मला पालकांना हे सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या मुलासाठी काहीही करून ठेवलं तरी त्यांना संघर्ष हा करायचाच आहे. पहिल्यासारखी गरिबी आणि दारिद्र्य नसलं तरी त्यांच्या आयुष्यात संकटही येणारच. कुणीतरी त्यांना लुबाडेल, त्यांच्या भावनांशी खेळेल. अनेक वेळा त्यांच्यासोबत काहीतरी असं होईल ज्याचं कारण त्यांना माहीत नसेल. तो तुम्हाला विचारेल, मित्रांना विचारेल, डॉक्टरांना विचारेल, पण उत्तर मिळणार नाही. कितीही आणि काहीही केलं तरी काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणारच नाही हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा ते पचवण्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी बनवलेली लाईफ इन्शुरन्स पॉलिसी कामात येणार नाही. तुमच्या 4 भिंती आणि त्याचा सिलेबस त्याला यातून बाहेर निघायला पुरेसा नाही, कारण हे सगळं सोपं नाही. आणि सोपं नाही म्हणूनच सिरियस आहे. त्याला इतर गोष्टींबरोबर इतरांसाठी जगायला शिकवा, म्हणजे तो स्वतःला सावरायलाही शिकेल. नाही शिकला तर मात्र कठीण आहे. मुलगा असेल तर त्याच्यासाठी ते आणखी कठीण आहे, कारण समाजाने त्याला तू मुलगा आहेस, मुलं कधी रडत नाहीत हा नियम शिकवलाय. आणि याच नियमामुळे वर्षानुवर्षाचे अश्रू जे कधी बाहेर निघू शकणार नाहीत तेच त्याचा गळा आवळतील. आज जगातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक आयुष्यात कधी ना कधी खूप मोठ्या डिप्रेशनला सामोरे जातात. आपणही त्या लोकात सहभागी होण्यापेक्षा यातून बाहेर कसं निघायचं आणि त्यांनाही यातून बाहेर कसं काढायचं
यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही अशा काळोखात आहात जिथे प्रकाशाची अजिबात आशा नाही? आशा आहे, नक्कीच आहे. 9096555666 युवदर्शनच्या हेल्पलाईनवर फोन करा. तुमची ओळख न दाखवता आमच्याशी बोला, पण बोला जरूर. बिकॉज वी केअर फॉर यू. वी केअर फॉर यू. 9096555666